फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ। नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे फलटण चौफेर या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये। सध्या आता आपण आहोत फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण या ठिकाणी। खऱ्या अर्थाने या ठिकाणी याचा उद्देश म्हणजे आज या ग्रामीण भागामध्ये अशी गोष्ट घडायला जाते ज्याच्या अंतर्गत स्टडी अब्रॉड एक्सपो 2025चं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। म्हणजे ग्रामीण भाग असेल, त्याचबरोबर असणाऱ्या आसपासच्या सर्व शहरांमधून या ठिकाणी विद्यार्थी येतात आणि विद्यार्थ्यांना असणारं परदेशातलं शिक्षण, त्याचबरोबर परदेशातल्या असणाऱ्या नोकरीच्या संधी, परदेशात शिक्षण घेत असताना त्यांना मिळणारी स्कॉलरशिप याच्याबाबतची असणारी मार्गदर्शक कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली जाते आणि याच्यामध्ये असणारे जगभरातल्या टॉप 10 युनिव्हर्सिटी या ठिकाणी पार्टिसिपेट होतात। खऱ्या अर्थानं फलटणसारख्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचं आयोजन हे कशा पद्धतीने केलं जातं तर हे जाणण्याकरता आता आपण जातोय ते फलटण इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण इंजिनिअरिंग सोसायटीच्या याच महाविद्यालयामध्ये। नमस्कार, आपल्या बरोबर सध्या या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे असणारे कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे मेंबर सन्माननीय भोजराज सर आहेत। तर भोजराज सरांना सर मला या ठिकाणी विचारायचं आहे की 1.5 महिन्यापूर्वी आपण या कॉलेजमध्ये इनोव्हेशन नावाचा एक अभिनव उपक्रम राबवला, ज्याच्या अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरचा असणारा हा टेक्निकल प्रोग्राम होता। याच्या अंतर्गत 11 राज्यातली 3000 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि त्यानंतर लगेच सडनली तुम्ही या ठिकाणी असणारा ही एक्सपो स्टडीड अब्रॉड आणि करिअर अब्रॉड नावाचा एक मेट्रो सिटीमध्ये सध्या चालणारा ह्या ग्रामीण भागामध्ये असणारा तुम्ही प्रोग्राम आणताय। सर, काय संकल्पना आहे, काय तुम्हाला वाटतं याच्याबद्दल? आमच्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची संकल्पनाच आहे की ग्रामीण भागात ह्या सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी वणवण करायला लागू नये। म्हणून आता हे अक्षरशः पहिली वेळ ही आहे आणि तालुका लेवल ठिकाणी सुद्धा आपण ही संकल्पना रुजवतोय की त्या विद्यार्थ्यांना हल्ली कसं आहे, विद्यार्थ्यांना स्वतःहून तर तशी माहिती मिळत नाही आणि मग माहिती मिळाली तर काही वेळेला बरोबर मिळेल, काही वेळेला चुकीची मिळेल, पण ते प्रॉपर चॅनलमधून माहिती मिळायला पाहिजे आणि प्रॉपर चॅनलमधून ॲडमिशन्स मिळाल्या पाहिजेत ॲब्रॉडला गेल्यानंतर। आणि ॲब्रॉडला कसं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं फसवणूक सुद्धा झालेली आपण पाहतो। तर त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळून त्या विद्यार्थ्यांना इथून हे मिळायला पाहिजे आणि आमची अशी संकल्पना आहे की आमचे विद्यार्थी इथे डिग्री कोर्स करेपर्यंत त्यांना या पद्धतीनं एज्युकेशन मिळून ते तिथे प्रावीण्यामध्ये ॲडमिशन्स मिळू शकतील, हा प्रयत्न। आणि यासाठी आमचे प्रिन्सिपल दळवी सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या गोष्टीचं नियोजन केलेलं आहे। त्याबद्दल त्या टीमला सुद्धा खरंच मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो आणि याच बाबीचा लाभ आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवला पाहिजे, असं सगळ्यांसाठी माझं आव्हान असेल। नक्की सर, धन्यवाद। एक एज्युकेशन सोसायटीचे या ठिकाणी असणारे प्रशासकीय अधिकारी सन्मान निकम सर आहेत। तर निकम सरांना मला विचारावं वाटलं की ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक क्षणाचा आपण आता साक्षीदार होतोय, असा स्टडी अब्रॉडचा हा असणारे कन्सेप्ट घेऊन ते या ठिकाणी येत आहेत। तर सर, साधारणतः या असणाऱ्या स्टडी अब्रॉड या कार्यक्रमामध्ये किती युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट होतात, कुठून होत आहेत? जवळजवळ जगातल्या 17 युनिव्हर्सिटी याच्यामध्ये भाग घेत आहेत। त्यामध्ये USA आहे, UK आहे, जर्मनी आहे, कॅनडा आहे, सिंगापूर आहे, न्यूझीलंड आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अशा जगातल्या अनेक युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या इथली मुलं जातात, शिकतात आणि पदव्या घेऊन तिकडून येतात। आता शिवाजी विद्यापीठामध्ये समजा काही मुलांना MSCला किंवा PhDला ॲडमिशन मिळू शकत नाही, ठराविक कोटा असल्यामुळे ॲडमिशन मिळू शकत नाही, पण असे काही देश आहेत की त्या ठिकाणी ती मुलं जातात, PhD होऊन परत येतात आणि आपलं जे करिअर आहे ते उत्तम प्रकारे पुढे नेतात। ते ज्यांना संधी पाहिजे ते आत्तापासून आपण त्यांना नॉलेज दिलं तर भविष्यात जर त्यांना परदेशात जायचं असेल, पदवी मिळवायची असेल तर त्यांना हे गायडन्स देणं हे अत्यंत आवश्यक आहे। पूर्वी अशी सोय नव्हती। पूर्वी जे काही पालक किंवा कोणी गेलेले असतील नातेवाईक त्यांच्या सहाय्याने हे होत होतं, परदेशात मुलं जात होती, अजून सुद्धा जातात, पण त्यांच्याकडे नॉलेज नसतं, मग काही वेळची मुलं फसतात सुद्धा। तसं फसू नये, योग्य त्यांना गायडन्स मिळणं आवश्यक आहे, त्यामुळे ही गोष्ट आवश्यक आहे। ग्रामीण भागामध्ये बुद्धिमत्ता नाही असं नाही, नक्की सर, ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप हुशार मुलं आहेत आणि त्या हुशार मुलांना अशी संधी जर मिळाली परदेशामध्ये तर ते
ते परदेशात शिक्षण घेऊन त्यांचं नॉलेज परत भारतात येऊन आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. सर अजून एक याला जोडून एक प्रश्न विचारतो. सर हा अभिनव उपक्रम आहे, हा प्रत्येक वर्षी आपण राबवणार आहात का? आणि पुढच्या वर्षी सुद्धा जे तालुका, जिल्हा आणि राज्यातल्या मुलांना आपण काय संदेश देता या एक्सपोच्या माध्यमातून? आता आपण काही कॉलेज पुरतं लिमिटेड होत आहे. आपण जसं परवा एक्झिबिशन भरवलं की ते नॅशनल लेवलचं होतं. हे आहे हे काही ठराविक कॉलेजमधून आपण आता इन्व्हाइट केलेले होते. हे पहिलं वर्ष आहे आपलं. आपल्याला आता कॉन्फिडन्स आलेला आहे. पुढच्या वर्षी याच्यामध्ये प्रगती करू, आपण क्षेत्र वाढवत जाऊ. आणि अनेक शेवटी याचे मुलं महाराष्ट्राची आहेत, आपली इथली मुलं आहेत. या मुलांना कोणाची मुलं गेली तर आपल्याला काय तसं हे नसतं, अडचण नाही आपल्याला काही. नक्कीच सगळ्यांना हे नॉलेज मिळावं म्हणून हा प्रयत्न आहे. त्याचा पुढच्या वर्षी आणखी याचा विस्तार होईल. नक्कीच. आपल्या बरोबर या ठिकाणी असणारे प्रशासक अधिकारी सन्मान निकम सरांनी या ठिकाणी पुढच्या वर्षी सुद्धा याच्यापेक्षा मोठा अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवण्याची या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे. आणि याचा फायदा निश्चित या ठिकाणी ग्रामीण भाग त्याबरोबर शहरी भाग या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. या उपक्रमांतर्गत आपण आता आहोत फलटण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटणसाठी. या ठिकाणी मेट्रो सिटी पुणे आणि मुंबई या ठिकाणाहून सुद्धा विद्यार्थी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं मला त्यांना सुद्धा या ठिकाणी विचारायला आवडेल की तुम्ही कुठून आलेत आणि या ठिकाणी पार्टिसिपेट झाल्यानंतर तुमचा अनुभव काय होता आणि याचा फायदा तुम्हाला कसा होतोय? मी पुणेची आहे लोकल, आणि I think this experience was so good. The counseling was much better, and I think it is going to help us in future if we want to pursue masters. And this event was organized by this college of Engineering Fulton. I think they have did an amazing job, because as a students who are going towards the undergraduate degree, we need this counselation for our betterment, and I think they have did a wonderful job. What's your name? Suchita. Where are you I'm from Mumbai. You have just participated in this program. Yeah, actually, I was really amazing. It was a very nice experience to attend this counselor, because they are just encouraging a student to excel their in career, to go and in abroad country and to pursue a masters in there. So it would be really wonderful experience. It's a really wonderful experience. What you get from this program? We actually, what I get from this is we have a guidance how we can go to study in abroad. And what do you think about the Fulton? Actually, I never expected in such rural area there would be such big event for students. So it's thankful for to have opportunities. की या ठिकाणी असणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये फलटणमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवावा. सर्वप्रथम मला हे सांगायला आवडेल की फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थी सेगमेंटला सॅटिस्फाय करणे, त्याला आवश्यक असणारी सर्व माहिती त्याला मिळणे, हे ध्येय सोबत घेऊन आम्ही चाललेलो आहोत. मग त्याच्यामध्ये आदरणीय रामराजे साहेब असतील किंवा आदरणीय संजीवराजे साहेब असतील, यांचा कायम अशा अभिनव उपक्रमाबद्दल आपल्याला सतत पाठिंबा आहे. दुसरं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना, आता आपण महाराष्ट्रातल्याच नाही तर पूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ इंडिया जाऊन शिक्षण घेण्याची, स्पेसिफिक MS करण्याची आणि त्यानंतर भारतात येऊन जॉब करण्याची किंवा MS करून तिथंच करिअर ऑप्शन्स शोधायची, ही खूप एक वेगळी झील तयार झालेली आहे. तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याकडून फक्त इन्फॉर्मेशन नाही तर एक चांगला गायडन्स आणि त्यासोबतच त्यांना एक एनकरेजमेंट आणि मोटिवेशन मिळालं पाहिजे. आणि ह्या विद्यार्थ्यांच्या ज्या मनातले प्रश्न आहेत की मला जर बाहेर जायचंय शिक्षणासाठी तर मी काय करू, मला माहिती मिळत नाही प्रॉपर, तर त्यासाठी आपण हे जे 17 ते 18 युनिव्हर्सिटीज जगातले आहेत त्यांचे काउन्सिलर्स आपण इन्व्हाइट केलेले आहे आणि हे आपल्या येथील विद्यार्थ्यांना माहिती देऊन कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीज त्या एरियातल्या चांगल्या आहेत, त्या देशातल्या चांगल्या आहेत आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ देअर MS or पोस्ट ग्रॅज्युएशन what kind of job opportunities are there for students, those will get their salaries in pounds or dollars. तर हे एका सेगमेंटसाठी हे खूप गरजेचं आहे. आणि आज जर प्रत्येक क्लासमध्ये तुम्ही बघितलात तर 8 ते 10 मुलांना असं वाटतं की मला आउट ऑफ इंडिया जायचंय आणि स्वतःचं करिअर करायचंय. तर ह्या मुलांचं सॅटिस्फॅक्शन आणि ह्या मुलांना एक चांगलं गायडन्स मिळणं हाच महत्वाचा उद्देश या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण केलेला आहे. आणि जवळपासच्या 22 ते 23 इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपण बोललो होतो या ठिकाणी आणि त्यातले बरेच विद्यार्थी आज प्रेझेंट आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. आपल्याबरोबर सन्माननीय सुभाषजी पोळ सर,
असणारे ॲडव्हान्स इंटरनॅशनल असणारे ते मॅनेजर आहेत आणि त्यांच्या सहकार्यातून असणारा हा मोठा इव्हेंट, मेगा इव्हेंट या ठिकाणी संपन्न केला जातोय. मला सरांना विचारावं वाटलं, सर खऱ्या अर्थानं मेट्रो सिटीमध्ये होणारे हे इव्हेंट या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये येत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये याला प्रतिसाद मिळतोय. सर ग्रामीण भागामध्ये असणारा टॅलेंट आणि ग्रामीण भागामध्ये तुम्हाला आज मिळणारा या फलटणच्या मातीमधून मिळणारा रिस्पॉन्स कसा आहे? खूप चांगला रिस्पॉन्स आहे. मी इकडे ऑगस्टमध्ये येऊन एक सेमिनार दिला होता. त्या सेमिनारनंतर बरेच आपले स्टुडंट पुण्याला आले होते सेमिनारसाठी, मोठ्या कार्यक्रमासाठी. असाच एक मोठा एक्सपो घेतला होता आम्ही एक 5 स्टार हॉटेल शेरेटन मध्ये. तर तिथे आम्हाला तुमच्या स्टुडंट्सनी फार एन्क्वायरी केली आणि त्यांच्यामध्ये पोटेन्शियल फार आहे असं आम्हाला दिसलं. त्यामुळे मी विदूर सरांसंगे बोलून, प्रिन्सिपल सरांसंगे चर्चा करून तिथे हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. 10 ते 13-14 काउन्सिलर्स आलेले आहेत. काही युनिव्हर्सिटी आहेत, युकेच्या, कॅनडा, युएसए, साऊथ कोरिया असेल किंवा तुमचं ॲस्टन युनिव्हर्सिटी असेल युके किंवा युएसएचे कॉलेजेस असतील. ते असं मिक्स चांगलं आणलेलं आहे आम्ही. स्टुडंटचा जो प्रतिसाद आहे तो ओव्हरवेल्मिंग आहे. इनफॅक्ट आय एम सरप्राइज. 11वी-12वीचे विद्यार्थी असेल, 3rd इयर असेल, 2nd इयर, लास्ट इयर. आणि ग्रामीण भाग आणि अर्बन आता असं माझ्या मते काय राहिलं नाहीये. कारण की तेवढंच एक्सपोजर या स्टुडंट्सला सुद्धा आहे बिकॉज ऑफ इंटरनेट. या स्टुडंट्सला जे पुण्यातले किंवा युएसए मधले स्टुडंट्स आज शिकतायत त्यांचं एक्सपोजर सेम आहे. आणि आम्हाला फार आनंद आहे जे एक्सपोजर ह्यांनी दिलंय आणि सरांनी आणि प्रिन्सिपल सरांनी, त्याचा चांगला या स्टुडंटलाही फायदा होत आहे आणि युनिव्हर्सिटीलाही आवडलं ज्या प्रकारे ते लोक चर्चा करतायत. स्टडी अब्रॉड एक्सपो 2025 चे असणारे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी सन्मान्य गुंडगे सर, सन्मान्य काळे सर आणि सन्मान्य असणारे कुमठेकर मॅडम आपल्या बरोबर आहेत. तर मला त्यांना विचारावं या ठिकाणी वाटतंय की सर या अभिनव उपक्रमाची असणारी नक्की संकल्पना काय आहे? फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण हे नेहमीच आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी देण्यामध्ये पुढाकार घेते आणि याच उद्देशानं आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आपल्या फलटणमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर, जागतिक पातळीवर करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं, त्याच पद्धतीनं नवीन शिक्षण असेल, करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतील, या सर्व ग्रामीण विद्यार्थ्यांना समजाव्यात, कळाव्यात आणि यातून काही विद्यार्थी आपले परदेशात जाऊन शिक्षण घ्यावेत या उद्देशानं आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर दळवे सर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा करिअर एक्सपोचा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे. या करिअर एक्सपोच्या प्रोग्राममध्ये जवळपास 17 आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी आणि काही समुपदेशक या ठिकाणी आज आमच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित आहेत. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच आसपासच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या नवीन स्कॉलरशिप्स असतील, काही फायनान्शियल असिस्टन्स स्कीम्स असतील आणि करिअरच्या संधी असतील, शिक्षण घेण्याच्या संधी असतील, याची माहिती या ठिकाणी दिली जात आहे. त्याच पद्धतीनं प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना भेटून त्यांचा करिअरचा रोडमॅप तयार करून दिला जात आहे आणि आपल्या फलटण परिसरातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन लवकरच आपल्याला शिक्षण घेताना पाहायला मिळतील. हा या प्रोग्रामचा खऱ्या उद्देश आहे. धन्यवाद. फलटण एज्युकेशन सोसायटीचे गुरु द्रोण अकॅडमी याचे या ठिकाणी असणारे डायरेक्टर आहेत सन्माननीय अविनाश सर. तर अविनाश सर, आपण या ठिकाणी कार्यक्रम पूर्ण अटेंड केला. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. आलेल्या प्रत्येक असणारी युनिव्हर्सिटीची आपण इंटरॅक्ट झालात. सर काय वाटतंय? खरं तर मी आज खूप आनंदी आहे. मी मगाशी पण ज्यावेळेस इनॉग्रेशन सेरेमनी होता तिथे त्या गोष्टी बोलून दाखवल्या की सेमी अर्बन एरिया, रुरल एरियामध्ये असणारे जे प्रायव्हेट कॉलेजेस किंवा ऑटोनॉमस कॉलेजेस सध्या आहेत, आजपासून एक 10 वर्षांपूर्वीचा जर काळ आपण ऑब्झर्व केला तर दे वर नॉट प्रोनाऊंड युनिव्हर्सिटीज और प्रोनाऊंड कॉलेजेस. त्यावेळेस असे इव्हेंट्स होत नव्हते आणि त्यामुळं तिथल्या शिकणाऱ्या मुलांना या लेवलचा एक्सपोजर मिळत नव्हता. आज आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जर असल्या लेवलचे प्रोग्राम होत असतील, कारण स्टडी अब्रॉड आणि बाहेरच्या देशांमध्ये जाऊन जो ब्रिजिंग सिस्टम असते हीच आपल्या मुलांना माहीत नसते. ज्याने आपण काय करतो की आपण आपल्या भारतामध्ये शिकणाऱ्या परीक्षा ज्या आहेत नॅशनल लेवलच्या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठीच्या, कदाचित त्याचं नॉलेज आपल्या मुलांना असतं. बट व्हॉट अबाउट द इंटरनॅशनल लेवल कॉलेजेस की जिथे जाऊन 100% फंडेड युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन मिळवणं, तिथे जाऊन शिकणं. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथे जाऊन आपल्याला ज्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्या खूप मोठ्या लेवलला मिळतात. आणि म्हणून आपल्या फलटण मधल्या ग्रामीण भागातल्या इथल्या कॉलेजमध्ये जर अशा लेवलचं एक्सपो भरत असेल, एक्झिबिशन होत असेल, तर नक्कीच हे क्रेडिट आपल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पूर्ण मॅनेजमेंटला, प्रिन्सिपल, सगळे स्टाफ, कॉर्डिनेटर्स, व्हॉलंटियर्स या सगळ्यांना त्याचं क्रेडिट जातं. आणि मला नक्की खात्री आहे की आपल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकणारे, बीटेक डिग्री घेणारे कॉन्व्होकेशन सेरेमनीला सगळे आनंदी नक्कीच असतील. बट आफ्टर द कॉन्व्होकेशन सेरेमनी
इफ दे वॉन्टेड टू टेक अन अपॉर्च्युनिटी टू स्टडी इन अब्रॉड, तर 100% आजच्या या कार्यक्रमाचा त्यांना खूप जास्त फायदा होईल. नक्कीच सर.